गणेशोत्सवाची आन बान शान म्हणजे इथे ढोल ताशा आणि लेझीम आणि झांज पथकं. यावर्षीही गणेशोत्सवासाठी सर्व पथकांची तयारी पूर्ण झाली आहे आणि सर्वजण बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतायत. मम्मी हे आमचं आहे. मम्मी मी तिकडे ताशा वाजवतो. पुण्यात सध्या ढोल ताशांचा आवाज रस्तोरस्ती आणि गल्ली गल्लीत घुमतोय. गणरायाच्या आगमनासाठी ही ढोल ताशा आणि लेझीम पथकं कसून हो मम्मी दिसलं ना. गेल्या 2 महिन्यांपासून रात्रंदिवस हे ढोल पथक सराव करतात. पहिल्यांदा नाही ते दुसरं आहे. गणेशोत्सवात टिमकी वाजवली जायची, त्यानंतर लेझीम, टिपरी, झांज, तलवार, दागपट्टा आमच्या आणि शाखेतलं गेल्या आहे. काही वर्षांपासून ढोल आणि हे बघा ताशा बघ. यांचा समावेश झालाय. आपलं हे सांस्कृतिक अशा प्रकारचं दर्शन गणेशोत्सवाचं. ढोल ताशा ही अशी सगळी पारंपरिक वाद्य आहे. हा महाराष्ट्राचा एक वेगळा बाज आहे. प्रत्येक तरुणाने आपल्या आयुष्यात एकदा तरी ढोल ताशा वाजवलाच पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. तो ठेका आहे, त्याचा एक बाज समजून घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये तल्लीन झालं पाहिजे. आणि म्हणून त्याच प्रकारचं सगळं प्रशिक्षण स्वरूपवर्धिनी वर्षानुवर्षे गणेशोत्सवामध्ये देते. पुण्याची अनेक पथक ही सांस्कृतिक धुरा सांभाळतात. ज्ञानप्रबोधिनी, गरवारे रमणबाग, स्वरूप वर्धिनीपासून शिवगर्जना, शिवमुद्रा, नादब्रह्म अशी 50 ते 60 पथकं आज पुण्यात आहेत. पथक स्थापन करण्यामागे उद्देश एवढाच आहे की ज्या रॅकच्या भिंती लागतात आपल्याकडं त्यांनी आपली संस्कृती जपली जात नाही. तर ही संस्कृती जपण्यासाठी म्हणून आम्ही हे पथक चालू केलेलं आहे. आणि मुलांचा सहभाग आणि पाठिंबा ह्याच्यात मिळाल्या कारणाने आम्ही बऱ्याच प्रमाणात सगळी पथकं म्हणून यशस्वी झालेलो आहोत त्याच्यामध्ये. या पथकांमध्ये लहान मुलांचाही उत्साह वाखण्याजोगा असतो. इकडे आम्ही पथक करतो. घुंगरू काठी म्हणजे याचं नाव असतं. काठीला घुंगरू बांधलेले असतात आणि मग आवाजाने मग तो ताल निर्माण होतो. तर इकडे त्या तालाच्या त्याच्यावर ढोल ताशाच्या याच्यावर मग आम्ही पथक करतो. म्हणजे खूप चांगलं वाटतं आम्हाला आणि पथक करायचा जोश येतो आणि उत्साह वाढतो आमचा त्यातून. हे कधीपासून प्रॅक्टिस करतो? आम्ही महिन्यापासून प्रॅक्टिस करतो ही आणि खूप मन लावून करतो आम्ही. ढोल ताशांच्या या पथकात मुली आणि महिलाही हिरिरीनं भाग घेतात. काही पथक तर खास मुलींचीच आहेत. त्याही जोशात आपला जोर काढून ढोलावर ठेका देताना दिसतात. अश्विनी जोशी, स्टार माझा, पुणे. गणेशाची आराधना प्रत्येक जण